पप्पा, धर्मनिरपेक्षता आणि समाजवाद हे जे दोन शब्द आहेत याला घटनेमध्ये टाकायला बाबासाहेबांनी नकार दिला होता का? ओके. कसं आहे बेटा, हे जे शब्द तू जो हा प्रश्न विचारलास ना, हे RSS चे जे लोक आहेत, हौसबळे आणि मुख्यमंत्री जे आहे हेमंत विश्व शर्मा, यांनी या वादाला सुरुवात केली आणि त्यांनी सांगितलं की धर्मनिरपेक्षता आणि समाजवाद हे दोन शब्द टाकायला नेहरू आणि बाबासाहेबांनी नकार दिला होता. असा जो गैरप्रचार केला जातो ना बेटा, तो पूर्णपणे चुकीचा आहे. त्याचं कारण असं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं यावर काय म्हणणं होतं हे आपण समजून घेतलं पाहिजे. बाबासाहेबांचं म्हणणं होतं बेटा की घटनेमध्ये 25 कलम असं आहे की ज्याच्यामध्ये धर्मनिरपेक्षतेचा समावेश ऑलरेडी केलेला आहे. म्हणून जे KT शहा नावाचे जे ग्रस्त होते ना संसदेमधले, त्यांनी तो प्रस्ताव दाखल केला होता की घटनेमध्ये धर्मनिरपेक्षता आणि समाजवाद हे शब्द ऍड करा. पण बाबासाहेबांनी असं सांगितलं की आपल्या देशामध्ये सम्राट अशोक, सम्राट हर्षवर्धन आणि हजारो वर्षाची परंपरा आहे आपल्याकडे की राज्य सत्ता आणि धर्म याचा कुठेही संबंध नसतो. सर्व लोक गुन्ह्या गोविंदाने आणतात. त्यामुळे बाबासाहेबांनी नेहरूंची ही धारणा होती आणि त्यांना असं कधी वाटलं नाही की भविष्यामध्ये अशा प्रकारचे लोक येतील की जे धर्मावर आधारित शासन पद्धती तयार करतील. बेटा, धर्मनिरपेक्षता आणि समाजवाद हा राज्यघटनेचा गाभा आहे. त्यांना वेगळं करून भारताचं संविधान यशस्वी होऊ शकत नाही. तुला एक गोष्ट सांगतो मी, म्हणजे टू दी पॉइंट, जर सरदार पटेल म्हणजे जे मोदींनी सरदार पटेलांना आदर्श मानलं ना, त्यांच्या संदर्भात सरदार पटेलांनी जे म्हटले ते सांगतो मी. 14 ऑक्टोबर 1949 ला मी हे स्पष्ट केले आहे की स्वतंत्र भारताचे धर्मनिरपेक्ष राज्याचे हे संविधान यापुढे सांप्रदायिक आधारावर कोणत्याही तरतुदीने विकृत केले जाणार नाही, असं राजेंद्र प्रसाद यांनी त्यावेळी म्हटलं होतं. आणि बेटा, KR नारायणन साहेबांनी, म्हणजे त्यावेळी जे राष्ट्रपती होते KR नारायणन, यांनी खूप मजेशीर सांगितलं होतं. आज जे तुला जे वातावरण घटनेच्या विरोधात दिसतं ना, त्याच्यावर त्यांनी भाष्य करताना म्हटलं होतं की राज्य घटनेमुळे आपण अयशस्वी होत आहोत की आपण आदर्श राज्य घटनेला अयशस्वी सिद्ध करत आहोत, हा विचार करण्याची वेळ सध्या आलेली आहे. आणि आता 2024 ला इंदिरा गांधींनी 42वी घटना दुरुस्ती करून, यांचा आक्षेप कुठे आहे तुला सांगू का, 1976 ला 42वी घटना दुरुस्तीमध्ये इंदिरा गांधींनी धर्मनिरपेक्ष आणि समाजवाद हे दोन शब्द ऍड केले. आणि आता 2024 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने याच्या विरोधातली, म्हणजे दुरुस्ती जी केली घटनेमध्ये, 42व्या घटना दुरुस्तीला आव्हान जे दिलं, ती मागे घेण्याची, आव्हान करण्याची याचिका आता 2024 मध्ये 25 नोव्हेंबर सरन्यायाधीश संजीव खन्ना आणि PV संजय कुमार यांनी ही याचिका फेटाळली आणि हे सांगितलं की घटनेमध्ये 368 कलमानुसार घटना दुरुस्ती करता येते. नव्हते त्याच्यामध्ये शब्द, ते ऍड केले म्हणून असं काय आकाश पाताळ झालं, म्हणून ही याचिका निकाली काढली. धर्मनिरपेक्षता आणि समाजवाद या शब्दाला बाबासाहेबांनी विरोध केला, तर आपल्याला म्हणता येणार नाही जो अपप्रचार केला जातो खोटा आहे आणि चुकीचा आहे. लक्षात आलं बेटा तुझ्या?